राम राम मंडळी. स्वतःने स्वतःसाठी स्वतःहून करायचा स्वाभ्यास म्हणजे घरचा अभ्यास. घरच्या अभ्यासाच्या दुसऱ्या भागामध्ये माझे सगळे छोटे मोठे पालक, शिक्षक आणि प्रेक्षक मित्रमंडळींचं खूप खूप मनापासून स्वागत. तुम्ही दुसऱ्या भागात परत आला आहात म्हणजे ताईचं शिकवणं तुम्हाला आवडतंय, म्हणजे ताईनी स्वतःला एक छान शाबासकी द्यायलाच पाहिजे, हो की नाही? 1 2 3 शाबास. अरे वा, मला हे ऐकून खूप छान वाटलं की तुम्हाला माझं शिकवणं आवडतंय. पण नुसतं आवडून उपयोग नाही, लक्षात राहतंय का, समजतंय का, हेही कळणं तेवढंच महत्त्वाचं आहे. सांगा बरं, मागच्या वेळेस आपण कुठलं अक्षर शिकलो? बरोबर, क. आता मी एक छोटीशी चाचणी घेणार आहे. सोपी आहे. ऐका तर. तुम्हाला पडद्यावरती 3 अक्षरं दिसणार आहेत. त्या 3 अक्षरांपैकी क कोणता ते तुम्हाला ओळखायचं आहे की नाही? सोपं. मग सांगा बघू पटकन. आलं ओळखता? शाबास. पण ज्यांना ओळखता आलं नाही त्यांनी अजिबात वाईट वाटून नाही घ्यायचं. मी वर्णनपटलावरती म्हणजेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सूत्रमार्ग म्हणजे लिंक दिलेली आहे मागच्या व्हिडिओची. मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन पटकन उजळणी करायची आणि पुन्हा आपल्या प्रवासात सहभागी व्हायचं. चला तर आजचं पुढचं अक्षर आपण सुरू करूयात. आजचं पुढचं अक्षर आहे ख. मूळ रूपातला म्हणजेच पायमुडक्या म्हणजेच ऱ्हस्व उच्चाराचा ख आणि दीर्घ ख. ऱ्हस्व ख, दीर्घ ख. ऱ्हस्व ख, दीर्घ ख. ऱ्हस्व ख, दीर्घ ख. ऱ्हस्व ख, दीर्घ ख. आता खचं गाणं. मागच्या वेळेस कचं गाणं म्हणताना मला एक समस्या जाणवली. मी काही संगीतकार नाही की मला गाताही येत नाही. मग प्रत्येक वेळेस मला गाता येईल, मला त्याच्यावरती अक्षर म्हणता येईल असं संगीत कुठून आणायचं? मग त्या संगीतावर मी अक्षर म्हणून बघायचं. मग ते मला जमलं तर मी तुम्हाला सांगणार, मग ते तुम्हालाही जमायला पाहिजे. याच्यावरती मी एक उपाय शोधून काढलाय आणि या उपायासाठी मी माझ्या एका मैत्रिणीला सोबत घेऊन आले. बघायची माझी मैत्रीण? ही बघा, माझी पाण्याची बाटली. हो, ती काय करणार आहे? ती आज अक्षर देण्यासाठी मला ताल देणार आहे आणि त्या तालावरती मी अक्षर म्हणणार आहे. बघा हां, दे ग ताल. ख ख ख ख. तुम्ही पण म्हणा. ख 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 ख. बघा बरं, मजा आली की नाही? काही लागलं का आपल्याला संगीत वगैरे कुठलं? असं तुम्ही म्हणू शकता. म्हणजे आपल्याकडे डबे असतात, आपला बाक असतो, आपली कंपॉस पेटी असते, किंवा काहीच नसलं तर आपले हात असतात, ओठ असतात, जीभ असते. म्हणजे बघा हां, ख 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 ख. आपल्या वर्गात कोणी ढोल ताशे वाजवणारी मुलं असतील किंवा संगीत शिकणारी मुलं असतील
किंवा तुमच्याही अंगात असं छान ताल असेल तर कुठल्याही गोष्टी घेऊन आपण छान ताल घेऊन त्याच्यावरती अक्षर म्हणू शकतो. चला आता जाऊयात आपल्या पुढच्या खेळाकडे, म्हणजे ख चे शब्द. आधी 5 शब्द मी सांगणार, मग तुम्ही सांगायचे. सुरू करू. 1 2 3 सुरू. खेळ. खुमखुमी, खोकला, खीर, खैर. झाले 5 शब्द. आता तुमची पाळी. 1 2 3 सुरू. किती शब्द आठवले खचे? 5 4 3 2 1. मनापासून प्रयत्न केला असेल तर शाबासकी नक्की द्यायची. आणि समजा नाही झाले शब्द तर आपल्याकडे पुढची 5 वाक्य आहेत. त्या वाक्यांमध्ये तर तुम्हाला शब्द सापडतीलच. चला बघूयात ख ची वाक्य. खाई त्याला खवखवे, खंडूने खोंडाला खेळवले, खानाने खोल खणले, ख्रिस्तावने खिमा खपवला, खोबऱ्याचा खसखसयुक्त खुसखुशीत खाऊ. सापडले ना नवीन शब्द? मग समजा या वाक्यांमधल्या काही शब्दांचे अर्थ तुम्हाला कळले नसतील तर नक्की तुमच्या आईबाबांना किंवा शिक्षकांना विचारा. तरी सुद्धा तुम्हाला उत्तर नाही सापडलं तर टिप्पणी पटल म्हणजे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. मी नक्की तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं देईल. चला आता वळूयात ख गिरवण्याकडे. तुम्हाला माहितीच आहे तुमच्या पडद्यावरती ख जसजसा रंगीत होत जाताना दिसेल तसतसं तुम्ही बोटानी लॅपटॉपच्या किंवा मोबाईलच्या पडद्यावर आणि जर एकत्र बसला असाल तर हवेत गिरवायचं आहे. पण गिरवताना उच्चार करायला विसरायचं नाही. काय आहे उच्चार? ख. चला करूयात सुरुवात. झाला ख गिरवून? चला आता आपल्याला पुढच्या अक्षराकडे जायचंय. पण पुढचं अक्षर कुठलं आहे हे मी नाही तुम्हाला सांगणार, तुम्हाला ओळखायचंय. मी काय करणार आहे, मी तुम्हाला एक गाणं गाऊन दाखवणार आहे. त्या गाण्यामध्ये कुठलं अक्षर वारंवार येतंय हे तुम्हाला नीट ऐकायचंय आणि कुठलं अक्षर आहे ते शोधायचंय. करू सुरुवात. गोरी गोरी गंगू गावाला गेली, गौरी आणि गणपतीची गाणी गायली. गोरी गोरी गंगू गावाला गेली, गौरी आणि गणपतीची गाणी गायली. गोकर्णीचा गजरा गंगूने मायला, गुलाबाचा गुलकंद गप गप गेला. गोकर्णीचा गजरा गंगूने मायला, गुलाबाचा गुलकंद गप गप गेला. गोरी गोरी गंगू गावाला गेली, गौरी आणि गणपतीची गाणी गायली. आलं का ओळखता? बरोबर ग. चला आता ग चा उच्चार. पाय मोडक्या मूळ स्वरूपातला ऱ्हस्व ग. दीर्घ ग. ह्रस्व ग. दीर्घ ग. ह्रस्व ग.
दीर्घ ग ग ग ग ग ग ग ग ग. चला आता ग गाण्यात म्हणूयात, गंगूच्याच गाण्यात म्हणूयात. आपल्याला तर आयती चाल मिळाली, हो की नाही? ग 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 ग. वाह, मजा आली की नाही गंगूचं गाणं म्हणताना. चला आता लगेच पुढच्या भागाकडे. पुढचा भाग ग चे शब्द. मी तर अख्खं गाणं म्हणून दाखवलं, आता मी नाही सांगणार शब्द, आता तुम्ही सांगायचे. करूयात सुरुवात. 1 2 3 सुरू. किती शब्द आठवले आणि कोणी कोणी गाण्यातले शब्द ढापले? नो चिटिंग, नो चिटिंग. चला आता गचं तर आपण अख्खं गाणं म्हटलंय, तेच गाणं मी तुम्हाला पडद्यावर दाखवणार आहे. तुम्हाला सोबत म्हणता येते का तेही तुम्ही बघा. हां, चला पडद्यावर बघूयात गंगूचं गाणं. गोरी गोरी गंगू गावाला गेली, गौरी आणि गणपतीची गाणी गायली. गोकर्णीचा गजरा गंगूने माळला, गुलाबाचा गुलकंद गप गप गेला. मजा आली की नाही गंगूचं गाणं म्हणायला. चला आता आपल्याला ग गिरवायचा आहे आणि गिरवताना उच्चार करायला विसरायचं नाही. हो हो, गंगूचं गाणं गात गात तुम्ही गिरवलं तरी चालणार आहे. ग ग ग ग ग चालणार आहे. चला सुरुवात करूयात. ग 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 ग. आजचा भाग इथे संपूयात, पण जाण्यापूर्वी पुन्हा एकदा आठवण, आपण या सगळ्या व्हिडिओमध्ये खूप वेगवेगळ्या कृतीयुक्त अध्यापन पद्धतींचा वापर करतो आहोत. त्यामुळे असे शिक्षक जे कृतीयुक्त अध्यापन पद्धतींचा वापर करतात किंवा जे पालक आपल्या पाल्यांना होम स्कूलिंग करत आहेत त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ नक्की पोहोचवा. ही लिंक म्हणजे सूत्रमार्ग आपले मित्र, पालक, इतर शिक्षक यांना नक्की शेअर करायचे आहे. तर भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत सोबत रहा, म्हणजे स्टे ट्यून. जय भारत, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.